नमस्कार, मी विलास बडे। आपण पोहोचलोय मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये। विकासापासून कोसो दूर असलेल्या या हिंगोली जिल्ह्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंगोली जिल्ह्यातलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेलं औंढ्यातलं नागनाथाचं हे हेमाडपंथी मंदिर। या जिल्ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेल्या संत नामदेवांचं जन्मस्थान नरसी हे सुद्धा याच हिंगोली जिल्ह्यात आहे। राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असलेला हा जिल्हा, तसा शिवसेनेचा इथं प्राबल्य, पण 2014च्या लाटेत सुद्धा इथं काँग्रेसचा खासदार राजीव सातव यांच्या रूपाने निवडून आला। पण 2019च्या दृष्टीने या हिंगोली जिल्ह्यातल्या तरुणांना नेमकं काय वाटतंय जाणून घेऊयात यूथ कोर्टच्या माध्यमातून। नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतचा खणखणीत शो यूथ कोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पोहोचलोय हिंगोली शहरातल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संचलित न्यू मॉडेल कॉलेज मध्ये आणि हे सगळे तरुण इथं जमलेले आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीचा राजकीय फैसला करण्यासाठी यूथ कोर्टात हे सगळे तरुण आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू मांडणार आहेत। तर या बाजूला विरोधकांच्या भूमिकेत हे सगळे तरुण आहेत आणि काही अपक्ष सुद्धा आपल्याशी या सगळ्याबद्दल बोलणार आहेत। त्यांची मतं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पण सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही सज्ज झाली आहेत आज या यूथ कोर्ट मध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीचा राजकीय फैसला करण्यासाठी। आणि या यूथ कोर्टाचं कामकाज पाहण्यासाठी आज प्राध्यापक MK जायभाये सर आपल्या सोबत असणार आहेत न्यायाधीशाच्या भूमिकेत। आपण त्यांचं स्वागत करूया। न्यायालयाची प्रक्रिया सुरू करा। कोर्टाची कारवाई सुरू करण्यासोबत आपण सुरुवातीला जाऊयात सत्ताधाऱ्यांकडे, जाणून घेऊयात आजचे दिनचं काय झालं। मोदी सरकारमुळे आजचे दिन आलेले आहेत। 2 कोटी महिलांना आतापर्यंत गॅस वाटप झालेले मोदी सरकारकडून। तसेच गरिबांना जे घरकुल आहेत त्या घरकुलच्या योजना अत्यंत चांगल्या प्रकारे मोदी सरकार राबवत आहे। प्रत्येकाला एक चांगलं राहण्यासाठी उत्तम प्रकारचं घर असावं। तसेच देशाच्या सुरक्षेते संबंधी जे काही आहे ती एक मोठ्या प्रकारची अशी सर्जिकल स्ट्राईक मोदी सरकारच्या काळात झालेली आहे। एक मोठं यश आहे मोदी सरकारचं असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचे दिन आले त्यापेक्षाही सर्वात मोठं यश म्हणजे आपल्या प्रत्येक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, कोणत्या योजना असल्या तर पायपीट करावी लागत असे आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून त्या डायरेक्ट टू बेनिफिट आधार बेस सगळ्या स्कीम केलेल्या आहेत। आजचे दिन नक्कीच आलेले आहेत। मिळते शिष्यवृत्ती मिळते, बिलकुल मिळते, जमाई झालेली आहे। सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता। आलेत आजचे दिन? हो आले सर। कुठे इथे कारण सर ज्या लोकांना बँकेचं अकाउंट माहिती होतं मोदी सरकारमुळे सगळ्यांचे खाते झालेले आहेत। सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत, जे की या सरकारच्या काळामध्ये कधीच करण्यात आले नाही। 7.5 करोड बेरोजगारांना मोदी सरकारच्या काळात मुद्रा लोनच्या अंतर्गत 3.15 हजार कोटी रुपये लोन आतापर्यंत वाटप करण्यात आलेले मोदी सरकारच्या काळामध्ये। ठीक आहे, आपण उत्तर घेऊया। मोदी सरकारच्या काळात आजचे दिन आले हा त्यांचा दावा आहे। तुम्हाला दिसलेत आजचे दिन? नाही, यांची प्रवृत्ती अशी आहे की खोटं बोल पण रेटून बोल। आणि जे मोदींनी भारताच्या जनतेला दिवा स्वप्न दाखवलं, मेक इन इंडियाचं जो नट बोलचा सिंह दाखवता, बाहेरचे उद्योग किती आले बाहेर देशातून आणि भारतातले किती उद्योग बाहेर गेलेत याचं त्यांनी सांगावं। आता माझ्या मित्रांनी सांगितलं की प्रत्येक घरात गॅस गेलं। अरे मित्रा, काँग्रेसच्या काळात 350 रुपयाला गॅस होतं, आता तुम्ही 1000 रुपयाला आप जब ये बोल रहे हैं कि यहाँ पर अभी अच्छे दिन आ गए हैं, रोजगार मिल रहा है, तो मुझको बताओ जो साल में 2 करोड़ नौकरियों का वादा था कहाँ गया? 45 साल में सबसे ज्यादा बेरोजगारी इनके उसमें हुई, जबकि अगर देखा जाए तो कांग्रेस के टाइम में 2% और अब अगर बेरोजगारी देखा 6.7%। ठीक है। आता राहिला शेतकऱ्याचाच प्रश्न।
जर यांची सरकार आल्यावर शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्येचा प्रकार इथं वाढलेला आहे. हे सरकार आल्यापासून इथं रोजगाराचं पण निर्मिती होत नाही. यांनी आश्वासन दिलं की वर्षभरामध्ये 2 कोटी रोजगार लावलेले आहेत, पण या 4 वर्षामध्ये यांनी 8 कोटी रोजगार लावले पाहिजे होते. पण आणखीन हे संख्या करोडोत तर सोडूनच द्या, लाखोत पण दिसत नाही आणि तुम्ही म्हणतात रोजगार लावले. सर यांनी सांगितलं की सर्जिकल स्ट्राईक झाली. ती सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर किती जवान मेले? निवडणुकीच्या अगोदर मोदी साहेब म्हणत होते की आम्ही 1 मारलं तर 2 मारू. ते तुमच्या काळात मेले नाही? काय मेलेत ना. 1 मिनिट, 26/11चा हल्ला कधी झाला होता? आमच्या काळात. मग त्यांचं म्हणणं असं आहे, मोदी सरकारच्या काळामध्ये दहशतवादी हल्ले कमी झाले. 1 मिनिट सांगा ना. हा, 1 मिनिट. तुम्ही हल्ल्याचं पण राजकारण करणार का? हल्ल्याचं पण राजकारण करणार का? हल्ल्याचं पण राजकारण करणार का? सर यांच्या याच्यात म्हणतात हे सर्जिकल स्ट्राईक झालं, पण यांच्या याच्यात जातीय दंगल्या वाढल्या. जसं भीमा कोरेगावचं अजून काहीच नाहीये सर, फक्त तारीख पे तारीख, बाकी काहीच नाहीये सर. सगळ्या याच्यामध्ये वाढा. गॅसच्या सबसिडीवर इथे चर्चा चालू आहे सर. इथे गॅसच्या सबसिडीवर शेतकऱ्याच्या घरात यांनी ठेवलं काय? त्या गॅसवर शिजवायसाठी यांनी ठेवलं काय शेतकऱ्याच्या घरात ते सांगा. सर हे काँग्रेसवाले म्हणत आहेत शेतकऱ्यासाठी 75,000 कोटी रुपयाची मोदी सरकारने या अर्थसंकल्पात तरतूद केली. युवान हेच नाही 15 वर्षात यांनी काय खरेदी केली होती? शेतकऱ्याकडून किती हजार कोटी रुपये थेट खरेदी केले होते? 1600 कोटी रुपयाची 15 वर्षात खरेदी केली होती. मोदी सरकारने शेतकऱ्याकडून थेट खरेदी 12,500 कोटी रुपयाची केलेली आहे. हे दाखवून द्यावे सर. आमचे मित्र म्हणाले की गॅस खूप महाग आहे, पण आमच्या मित्रांना माझा प्रश्न आहे की 60 वर्षामध्ये सगळी जंगलं यांनी जाळलेली आहेत या काँग्रेस सरकारने. आतापर्यंत एकही जंगलामध्ये सगळी जंगलं यांनी जाळण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या माता भगिनी सर्वांना त्यांना अन्न पुरवण्याचा प्रयत्न केलाय. या मोदी सरकारमुळे गॅस थोडा महाग असेल, त्यांची सबसिडी त्यांना लगेच 8 दिवसामध्ये रिटर्न मिळते. त्यांना SMS येतो, त्यांना बघत जा म्हणावं. आणि मोदी सरकारने आजपर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये पूर्ण भारत देशामध्ये जे रस्ते खड्ड्याचे होते, जे खड्डेमुक्त रस्ते पूर्ण भारतभर केले. आज पण काम चालू आहे, ते काँग्रेसने केलं नाही. येतो बोला. शेतकऱ्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्या काळात स्वामीनाथन आयोग तयार केला, पण त्याची एकही शिफारस आतापर्यंत लागू नव्हती. पण आता जेव्हापासून मोदी सरकार आलंय, बऱ्याचशा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी प्रत्यक्षात लागू झालेल्या दिसतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या गेल्या असत्या जर 70 कोटींचा सिंचन घोटाळा झाला नसता, हा त्यांचा सवाल आहे. सर यांच्या सरकारमध्ये एवढा राफेल घोटाळा झालेला आहे आणि त्यांना 15 लाख रुपये आपल्या खात्यात देऊन जनधनमध्ये लाईनीच्या लाईनी लावल्या गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, मजदूरदारांच्या. आणि कोणताही करोडपती उद्योगधंदेवाला हा लाईनीत मला एकही दिसला नाही. गोरगरीबच मेला. तेव्हा कुठे गेली यांची सरकार? 1 मिनिट. झालेला नाही, त्याचं पूर्ण कारवाई चालू आहे. तुम्ही सिंचन घोटाळा आज म्हणू शकत नाही सर त्याला, कारण की अजित पवार 1 मिनिट. अजित पवार यांच्यावर FIR दाखल झालेला आहे, त्याचं काय? चौकशी चालू आहे सर. हे फार घोटाळा नाहीये, चौकशी चालू आहे सर. 1 मिनिट सर, चौकशी चालू आहे. जर सिंचन घोटाळा प्रकरणी अजून कुठलाही कोर्टाचा निर्णय आलेला नाही, मग राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊन सुद्धा तो तुम्हाला मान्य पंतप्रधानाने खुलासा काऊन नाही केला? क्योंकि चौकीदारी चोर आहे, बाकी काही नाही सर. मला काय म्हणायचं, यांच्या मंत्र्याला बरोबर बोलता येत नाही. यांच्या मंत्र्याला काही अधिकार नाहीये सर. यांचे सर एक लोकप्रतिनिधी एक म्हणतात राम कदम की पोरीला तुम्ही पळून आणा, लग्न करून द्यायचं माझं काम. हे शोभते सर. तुमचे महाजन साहेब आहेत, महाजन साहेब म्हणतात दारूला बाह्यांचे नाव द्या, तुमच्या घरच्यांचे द्या ना. अजितदादा जेव्हा उपमुख्यमंत्री होते, एका मोठ्या खात्याचे मंत्री होते, लोकांनी त्यांना दुष्काळावर प्रश्न विचारला की धरणात पाणी नाही तर का मुतू का म्हणले होते. ही कोणती यांची भाषा झाली? यांना शेतकऱ्यांचा एवढा पुळका आहे ना, तर मग यांनी शेतकऱ्यांना असं उत्तर द्यायचे जे स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात ना. मग धरणात मुतू का ही भाषा झाली तुमची वापरायची? आता जसे की आमचे जसे काय नेते बोलले आणि तुमचे रावसाहेब दानवे काय बोलले, साले म्हणले ना शेतकऱ्याला. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमतचा खणखणीत शो युथ कोर्ट. आपण जाणून घेऊयात
युवकांची बेधडक मतं. आकाश की कोई सीमा नहीं, पृथ्वी का कोई तोल नहीं, साधु की कोई जात नहीं और राहुल जी और शरद जी का कोई तोल नहीं और मोल नहीं. इन्हें कुछ भी कहो, इन पर असर नहीं होता. खाना बदोश आदमी का घर नहीं होता और तुम्हारी सरकार ऐसी तवायफ का दुपट्टा है जो किसी के आंसुओं से तर नहीं होता. बघा म्हटलं राहुल गांधीवर काहीतरी बोलणार तर मला काहीतरी मोदीविषयी काहीतरी सर म्हणायचंय. अमेरिका को झुकते देखा, चीन को पीछे हटते देखा, पाकिस्तान को घबराते हुए देखा, मोदी युग में नया सूरज चढ़ते देखा. बुलंदियों की चाह सिमतों को तोड़ देती है, उड़ते हुए पंछी के पर हवा तोड़ देती है, उड़ते हुए पंछी के पर हवा तोड़ देती है. और अब तो सियासत से बाज आ जाओ ऐ दरिंदो, वक्त आने पर तवायफ भी अपने घुंघरू तोड़ देती है. तेव्हा या युथ कोर्टाच्या माध्यमातून आजच्या तरुणानं देशासमोरच्या ज्वलंत प्रश्नाबद्दल अगदी खणखणीत, रोखठोक आणि बेधडक मत आपली मांडलेली आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातलं घमासान आपण बघितलेलं आहे. पण या चर्चेतला सार नेमका काय जाणून घेऊयात युथ कोर्टाच्या न्यायाधीशांकडून. नोटबंदी, त्यानंतर जीएसटी अशा मुद्द्यांकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झाल्यासारखं दिसलं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली लिगो शाळा, प्रयोगशाळा याविषयी कोणताही युवक बोललेला नाही. तेव्हा युवकांनी जागा व्हा आणि जागा झाल्याच्या नंतर सत्ता कुणाचीही असो, आपण सत्तेच्या बाजूने नाही तर सत्याच्या बाजूने असलं पाहिजे. असाच या आजच्या कोर्टाचा जवळपास सूर होता असं म्हणायला काहीही अडचण नाही. आणि याचबरोबर आजचं कोर्ट ही प्रोसिजर इथं थांबत आहे.